की झापरू कुठे बी मना मना देते माय, कुठे बी पाहिन काय राजा हो जवळ बुवा. अति बी आज तुम्ही पाय तिथून सरकते काय तो जवळ बा. एक काम करा तुम्ही आता, मायाविषयीचा राग लोभ काय काय जे असेल तुमच्या मनांनी सगळं तुम्ही हुडींदी दहन करून टाका आता एकदाच. झाबरू तिथून सरकता का तू, मला राग आणता काय अजून. अरे अरे तुम्ही देवापाशी आणा राजा, तिथून सरक सरक तिथून लवकर. आरती उचल तुझी, आरती उचल लवकर. चिंताजी बाबा कोण त्याला त्रास देऊन राहिले तुम्ही, सणावराची दुसरी सोडत नाही त्याले. शांताबाई देऊ दे त्रास, आता मी घरी चाललो. पाहिजे आता तू हा, चल शांताबाई येतो मी. कधी बी लेखाचा मंदा 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 मंदाच करत राहते बिचारा झाबरू. जवळ असा भेटला खतरनाक की त्याच्या विरुद्धच बोलत राहते कधी बी. आता मस्त जातो शांताबाईच्या घरी आणि शांताबाईला काय कसं रंगून टाकतो. आता कलर असा घट्ट करेला, डायरेक्ट कलर निघीन पुढच्या वर्षी कपड्याचा. अरे झाबरू तू आहेत ना सगळ्या जणी तिथे होळीपाशी. हा संगीताबाई होळीपाशी जा सगळ्या जणी. जाय 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 लवकर लवकर जा. जवळ बुवासाठी मी बी कलर घेऊन येतो लय मोठा. चल झाबरू मज्जा करू मस्त. मी तर मन करते जवळ बुवाला धरा आणि टाक्यातच आपटून द्याव. आणि नाही म्हणे लगू काळा बी नाही बैर. सांग म्हणा माय बनले त्रास देशील काय असं म्हणा या माणसाले. हाच मोका आहे झाबरू. थांबा मनात जवळ बुवा, काही ना काही तर कलाकारी करतोच मी. आई आई मला कलर दे, मला कलर दे बहिणी मधून मला कलर दे. अरे वजस चल ना लवकर, सगळं घर वाचून आले ना वजस. अरे पिंकी ताई आलं आलं. आई आई अन्न बाई कलर अन्न बाई. ओजस तुला सांगत ना तू लहानात म्हणून बाहेर जाऊ नको पोरंदी खेळासाठी. ओजस तू चल 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 लवकर, तू या घरी येणार नाही. चल चल लवकर आमच्या सोबत चल लवकर. पिंकी ताई मी धावत धावत चाललो, ये तू लवकर. होली आहे बे होली आहे, बुरा न मानो होली आहे. ओजस थांब ओजस. पाय पिंकी तू हाते सापडशील. बापरे पिंकी कुठे गेला ओजस. काकू मला माहित नाही, काकू मला माहित नाही. पाहून घे यारे म्हटलं बरं बाहेर जाऊ नको, मोठे पोरं रंग लावतात म्हणून. काय ऐकते काय हा. माझी सासू बी जे दोन बसली मंदिरांनी तर याचं नाव नाही. पाय यानं पिचकारी आधी टाकून दिली. आता गेला बी मोठ्या लेकरांनी खेळासाठी. राजाजी कुठे गेले ऐकू आलं का तुम्हाला. राजाजी गेले ते बाहेर. हॅलो आई झाली नाही काय पूजा अजून. झाली झाली सविता आलीच. या ना मग ताट वाटतो ना मी सर्वेला जेवण करायसाठी. वाट पाहून राहिली मी किती वेळची. राजाजी कुठे गेले काय माहित, फोनही लागून नाही राहिला त्याचा. ठीक आहे सविता आलीच मी. उद्या तर मस्त रंगपंचमी, मजाच मजा. मनीषा मी तर दरवर्षी कलर खेळत असतो. याही वर्षी बी जाईन मनीषाच्या घरी, दोघांले कलर लावीन. या निमित्ताने त्याचं बोलणं चालणं चांगलं होऊन जाईल. राणी आली का राणी. अक्षय देणारे बापा दिवस न झाला तेव्हापासून चहाचा पत्ता नाही. 9 वाजून राहिले. त्या बायकोचं तर शेजाऱ्यांसंग बोलणंच नाही सरून राहिलं. काय बापा चहा देशील तर दे, नाही तर तशीच राहतो मी. आई राणी कोणासोबत बोलून राहिली. तिच्यासोबत बोलता राहायची काही कमी आहे काय. माझ्यासोबत एकपरी कोणी बोलत नाही आणि तिच्यासोबत आवाज देऊ देऊ बोलून राहिले तिच्यासोबत. पाय ना कसे शेजाऱ्यांनी बोलतात तिले. मला तर असं वाटते अक्षय शेजाऱ्यांनीच तिला भडकून देत असतील. ठीक आहे थांब तू आता. राणी आली काय. अक्षय काय झालं, कोण तुम्ही जरा जरा आवाज देऊन राहिले. ते शेजाऱ्यांनी बाई माझ्यासोबत बोलून राहिली. राणी तुला समजत नाही काय, अक्कल नाही काय तुले. सासूनं तोंड धुतलं चहा द्यावं म्हणून, नाश्ता करा. आईले प्रत्येक गोष्ट तुले मागा लागते काय. तू काय घरातली मालकीन झाली काय. खबरदार अक्षय माझ्यासोबत कोणी भांडण केलं तुम्ही तर घ्यायच्या वेळेस मोठे गोलूमुळे लावत जा तुम्ही. मी पहिलेच म्हटलं होतं येत नाही म्हणून. तुम्ही काय म्हटलं होळी आहे होळी आहे, पहिली होळी आहे पूजा करायला चल म्हणून. म्हणून आले तुमच्यासोबत. तुमच्याही खोटी बोलून राहिली. पहिले विचारलं मी चहा घेता काय. नाही म्हणे माझी इच्छा नाही आता चहा घ्यायची.
म्हणून मी त्या बाईसोबत बोलली 2 मिनिटं. जाय चहा घेऊन ये आता. आणि तुला सांगतो मी, माझी आईले तुला प्रत्येक गोष्ट मागायची सवय नको करू तू. आईले न मागताच आईच्या हातात आलं पाहिजे सगळं. अक्षय, तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा अधिकार गाजवायचा असेल ना, तुमच्या आईला एखादी नोकरानी लावून द्या. मी काही नोकरानी नाही आहे, मी एक कमावती बाई आहे, एज्युकेटेड पोरगी आहे मी. तुम्ही काय मला त्याला मुलकरून करून ठेवलं काय? नाही. जेवढं असेल ते एक बाई सांगून द्या तुमच्या आईची सेवा करायसाठी. माझ्याच्याने एवढी सेवा होणार नाहीये. अक्षय, राहू दे बापा, राहू दे अक्षय. काही भांडण नका कर तुम्ही माझ्याबद्दल. राहू दे. पहिला काळ असा होता, 10-12 जणांचा स्वयंपाक करायला लागे एकट्या बैले, आणि ते करून दिले वावरात जा लागे. आता आता तर बापा दोघांच्या मनाने तिसरी कधी बाई आली ते पचत नाही रे देवा. आई, पस्ती घेते सगळं झालं, पण ते लायकच्या बाया पाहिजेत. तुम्ही पोरासमोर मला चोपडता आणि पोरगा गेला की मला सगळं भांडण करता तुम्ही. शोभते काय तुम्हाला असं? जाय छान पहिले तू है. अधिकार गाजून राहिली, अधिकार गाजवायले जशी की मला कमी आणून देऊन राहिली. आई, तू राणीसोबत चांगली वागत जाय ना. कोण त्याची तू शिकायत करत राहते नेहमी नेहमी? मला बी नेहमी सांगते आई माझ्यासोबत भांडतात, आई माझ्यासोबत भांडतात. तुला सांगू अक्षय, त्या बायकोले मी अति पसंत नाही आहे. तिला असं वाटते मया घरानं सांगितलं त्या पाशी तू म्हणशील आई दादापाशी चालली जाय म्हणून. हे तिचे करी नाही होत. तुला समजत नाही अक्षय बायाची काय खूबी असते. तर ठीक आहे अक्षय, त्या बायकोले मी सैन होत नाही ना तिसा, तर मी काही दिवस मोठ्या पोरापाशी चालली जातो. बस तुम्ही राहा दोघं सुखात तिसा. जुलूम झाला लेखाचा मले, जुलूम व्हायले. काही जुलूम नका करू तुम्ही माझ्याबद्दल. मी मै पाहून घेईन. घ्या चहा घ्या पहिले. राणी, माझ्यासाठी नाही आणला काय? आता तुम्ही सांगितलं का मला चहा घेतो म्हणून? तुला काय झालं राणी? प्रत्येक गोष्ट तुला सांगाच लागून राहिली. नवऱ्याला चहा देत नाही का तू उठल्यावर? घ्या आणतो अजून. नाही नाही, पहिले आईले देतो. घ्या सासूबाई चहा घ्या. राणी, सासूबाई म्हटल्यापेक्षा आई म्हणत जाय. आई शब्दातून प्रेमाची भावना निघते. सासूबाई, हे भावना तुमच्या तोंडातून नाही निघत. हे घ्या चहा घ्या पहिले. ठीक आहे बापा, तू इच्छा. थांबा अक्षय, तुम्हाला आणतो चहा. राणी, आज आईच्या आवडीची भाजी करजो. आईच्या आवडीचा स्वयंपाक बनवतो सर्व आज. काऊन आईच्या आवडीचा? माझ्या आवडीचा काऊन नाही? अक्षय, असा भेदभाव करू नका तुम्ही. मी पण एक स्त्री आहे. आणि तुम्हाला सांगतो, एकदा जर बाई दबली ना तर आयुष्यभर नवरात्री दाबून पाहते. ही मी लय उदाहरणं पाहिलेली आहेत अक्षय. पाहिलं रे बापा, पाहिलं. काही दाबू नको तू. तू दाब, मले दाब, पण त्या बायकोन नको दाबू. आई, तू काही काळजी करू नको. आई पोराले एवढं वायासारखं बोलते तरी म्हणतो अक्षय तू काळजी करू नको. सांग, आज तर अशी बोलून राहिली, उद्या तर हे मारायला भेटणार नाही रे तुले. पाय काय किती पाणी देते चढावणीचं. हे सासू थांब म्हणा, पोराले घराच्या बाहेर जाऊ दे, तुला झळकतोच मी. देवाला माझ्या नशीबच कसं दिलं काय नाही. राजा माझे खरं प्रेम होत ना, धड राजा भेटला. आता हा अक्षय होता चांगला, हिची माठ टपकली, कुकून टपकली. तर हे माझ्या खाणं मुश्किल करून राहिली. खाणं मुश्किल करायले कायच करू हिचं मी. हिच्या पायी घर सोडून गेली. अक्षय आणलं जबरदस्तीनं. पूजा आहे, पाठ आहे, होळी आहे. बरी आठवण आली. शांता काकूच्या वावरांदी होळीची कर असते. शांता काकूला फोन करतो मी. नाही, पण आज हे ग्रहणाचं हे आहे, आज काही जेवण नसेल. त्याला म्हणतो आपण रोडगेचा कार्यक्रम करू, काही पण स्वयंपाक करू, मी दिन खर्च काही. नाही नाही, शांता काकूला तयार करतो मी, नाही तर राजाला फोन करतो. माझ्या सासूपासून छुटकारा पाहायले काही ना काही महिला शोधाच लागेल. थांब, फोन करतो मी. राजाला नाही करत, शांता काकूला फोन करतो. चल आता वांगे कापतो, लसण समार काढतो, भाजी टाकून देतो, कुकर लावतो, पोळ्या करतो. तोपर्यंत ही लेकराला भुकाही लागतात. माझ्या सासूला कोणाचा फोन येऊन राहिला मगापासून.
उचलून नाही राहिली. हा बोल बोल राणी बोल. अरे बाबा, राणीचा फोन. थांब मी ऐकतो चोरून. बोल ना, बोल बोल राणी बोल. घरी जाऊ मी. अरे बापरे, शांता काकू तुमच्या औरंगीत आज मस्त रोडगेची पार्टी येशील. नाही नाही राणी, काही केलं नाही बाई. एक अशी एक कोणी नाही राणी. पहिले करू मी दरवर्षी रोडगेची पार्टी, तुला माहितच आहे. हो काकू, मग यावर्षी काऊन नाही. काही नाही राणी, यावर्षी थोडी अडचण आहे पैसे आदल्याची, म्हणून मी यावर्षी काही रोडगेची पार्टी करून नाही राहिली राणी. काकू मी पैसे देतो, करा तुम्ही रोडगेची पार्टी वावरांदी. मी पण येणार आहे. नाही नाही राणी, काय खर्च करत बसतो राहू दे ना. किती काही म्हटलं तर पैसा लागतेच बरं राणी. तू किती देशील. काकू तुमच्या सगळ्या भंडाऱ्याचा खर्च माझ्या ऐकून काकू कमावती आम्ही, तुम्हाला माहितच आहे सगळं. ठीक आहे राणी, तू म्हणतो तर उठून उभं करतो मग मी. पण पैसा भरपूर लागते बरं राणी. काकू लागू दे ना, मी देते ना पैसे. करा तुम्ही सगळं उठून उभं. सांगा तुझ्या मैत्रिणीला सगळं येले, आणि माझ्या आईले पण सांगा. आणि हा पैसा दिला काकू, हे माझ्या नवऱ्याले सासूले अजिबात नाही समजलं पाहिजे काय. ठीक आहे राणी, मी तर नाही सांगणार, पण तू पाहिजे. नाही नाही पाहते मी. ठीक आहे काकू ठेवा. आई कोणाचा फोन होता राणीचा. काय म्हणते राणी तुम्हाला आता. काही नाही सविता, तर लग्नाच्या पहिले बी दरवर्षी माझ्या घरी भंडारा राहत होता. राणी म्हणे काकू आता ग्रहणाच्या तुम्हाला काही चलत नाही हे बाकीचं नॉनव्हेज वगैरे. मग मी म्हटलं मी काही करत नाही, पण राणी जबरदस्ती करत जाय. मी पैसे देतो म्हणे. सविता जाऊ दे मग, आता आपण मस्त रोडगेची पार्टी बनवू घरात. आई राणीला घेऊन, तुम्हाला माहिती आहे राणीसोबत बोलत नाही म्हणून. सविता सरेसोबत बोलायला लागते सविता, असं अबोला करून नाही कोणासोबत. तिने आता नवरा गेला ना, ती पण नवरा करून गेली ना आता. तुला काही टेन्शन नाही सविता. आई तुम्हाला समजत नाही बायका कशा असतात तर. तुम्ही लय साध्या भोळ्या आई. तिने मी हाव म्हटलं सविता. आता आता तू मनाने आळकाटे आणू नको, सगळं व्यवस्थित होते. अरे बापरे, माझ्या सासूने तिने बरोबर बनवलं, पण तिले आमच्या हस्ताक्षर करायची काही गरज नाही ना. कोणच टोले घेते हे, भिनसलं असेल नवऱ्यासंग तिचं, म्हणून इकडे शोधायला आली दुसरा नवरा. पण घ्या मंडळी, शांताबाईची साथ सोडली वाटते तुम्ही. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून नाही राहिले. लाईक कमेंट शेअर पण करून नाही राहिले. प्लीज असं करू नका. शांताबाई तुमची साथ आहे व शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते. देताना मग शांताबाईला साथ कमेंट करून नक्की सांगा. चला मग, मला माहित आहे माझे बहीण भाऊ माझ्या सोबतच आहेत. चला मग आपण काही जणांचे नावं घेऊ. पूजाताई सोईतकर, पुष्पा पवार, लता गोरे, चंद्रकला, प्रणिता कांबळे, पार्थ चिंचाळे, माया चव्हाण, अर्चना सवाई, नम्रता चव्हाण, सुवर्णा मोटे, संगीता ठाकूर. चला मग एकाच दिवशी एवढे नाव ऐकून तुम्ही पण बोर होसाल. आता उरलेले नाव आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये घेऊ. तुम्हाला जर नाव लागत असलं उद्याच्या व्हिडिओ मध्ये, कमेंट करून नक्की सांगा. चला मग मस्त होळी खेळा, पण कोरडे कलर खेळा बरं. पाण्याचा वापर जास्त करू नका, कारण पाणी हे खूप अनमोल आहे हो. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. त्याआधी सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. चला मग हॅपी होली.